हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गीत गारे धुंद वारे. नमस्कार मित्र हो, मी पूनम पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण कुठे चाललोय तर आज आपण चाललोय काळामवाडीला. तिथं जायचं कसं सोप्पं आहे. आपला जो निपाणी राधानगरी रोड लागतो ना, तिथून सरळ यायचं. निपाणीतून पुढे आलं, रोडने या पुढे आलं की राधानगरीला जाण्या अगोदर जिथं गव्याची प्रतिकृती दिसतील ना तिथे थांबायचं. पुढे रोडला न जाता डावीकडे वळायचं आणि डावीकडून मस्तपैकी 7 किलोमीटरचा रस्ता आहे जो जंगलातून जातो. तो रस्ता एन्जॉय करत 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 काळामवाडीला पोहोचायचं. जलाशयाच्या तिथे गेलं की वाटले तर मस्तपैकी फोटो काढायचे, नाहीतर मग सरळ पुढे जायचं. मग फराळे येथे लागतो बॉक्स कालवा. मग बॉक्स कालव्याचं तिथलंही फोटोग्राफी वगैरे करू शकता. अप्रतिम आहे. त्याच्या बाजूनेच एक छोटासा रस्ता जातो. तिथून थेट खाली उतरायचं. मग खाली उतरल्यानंतर तुम्हाला एक छान सपाट जागा दिसेल आणि तिथे चुली मांडलेल्या दिसतील. तिथे जेवण बघायचं. अगदी दूधगंगा नदी शेजारी वाहते. त्याच्या शेजारी आपण जेवण बनवते, तेही कडेने जंगलांच्या सानिध्यात. किती अप्रतिम अनुभव असेल हा. तोच आम्ही अनुभव घेतला 26 जानेवारी 2023ला. माझे मित्र अगोदरच हे जंगल बघूनच घाबरले होते. शहरातल्या मुलांचा संघर्ष सुरू झाला तो खाली उतरण्यापासून. मग कसेबसे हे खाली उतरले, कशाबशी लाकडं गोळा केली, काही केलं चूल पेटवता येईना. कशीबशी चूल पेटवली, जेवण बनवलं आणि जेवण खाल्लं. पण इतकं एन्जॉय वाटलं की खरंच शब्दात सांगणं कठीण. कारण एवढ्या निसर्गरम्य वातावरणात. त्याच्यानंतर ही मुलं जी आधी येऊ का नको करत होती, ती नंतर जेवण बनवून झाल्यानंतर तिथल्या पाण्यात पोहायला गेली. त्यांनी इतकं एन्जॉय केलं की खरंच म्हणजे ते मला म्हणत होते की परत आपण कधीतरी इथे येऊ. आता त्याच्यानंतर बऱ्याचदा बालाजी माझा मित्र आहे, तो मला फोन करतो की आपण परत कधी तिथे जायचं. जी मुलं अगोदर यायला येऊ की नको असं म्हणत होते, त्यांनी इतकं खरंच रिप्लाय दिले. म्हणून मला वाटलं की तुम्हीही अशा ठिकाणांना भेट द्यावीत, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. तुम्हाला जर खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या ठिकाणाला नक्की एकदा भेट द्या. थँक यू.